ओके. तर लास्ट लेक्चरला आपण आहे ना स्टेट मॅनेजमेंट बघितलेलं आणि ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन यातला डिफरन्स बघितलेलं काय असतं. त्यानंतर आपण JW टोकन कन्सेप्ट काय असते, रूटगार्ड कन्सेप्ट काय असते, इंटरसेप्टर काय असतं आणि त्याचा यूज पण सांगितलं की कसा कसा यूज करायचा असतं, फाईल कशी क्रिएट करायची असते. त्यानंतर लोकल स्टोरेजला आपण काय काय ठेवू शकतो, सर्व्हिसेसमध्ये काय ठेवू शकतो, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलं. तर यात कोणाला डाऊट नसेल तर वन टाईप करा. आज आपल्याला चेंज डिटेक्शन काय असतं ते वगैरे, नेमिंग कन्व्हेन्शन काय असतं ते बघायचं आहे. तर आज आपल्याला काय बघायचं आहे की चेंज डिटेक्शन काय असतं, आणि आजचं लास्टचं लेक्चर अँग्युलरचं. बाकीचं फक्त ह्या कन्सेप्ट कशा यूज करायच्या तेवढं मला सांगणार आहे. यातले हे दोन तर झालेलं आहे की बुटस्ट्रॅप झाले, तुमचं मटेरियल पण कसं वापरायचं सांगितलेलं आहे, टेस्टिंग कसं वापरायचं ते एक सांगणार आहे, आणि बिल्ड प्रोसेस आहे. बाकीचं प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय असतं ते आपण बघितलेलं आहे. ओके. आता चेंज डिटेक्शन काय असतं की पहिल्यांदा तर ॲप्लिकेशन चालू करू. पोर्ट 4500 बॅकएंड पण चालू करतो. ओके. बॅकएंड चालू आहे, फ्रंट एंड अजून चालू नाही. अरे कमांड चुकले. तर यांची सर्व हायफन हायफन पोर्ट नंबर 4500. ओके. आपलं ॲप्लिकेशन चालू झालं. त्याच्यानंतर ॲडमिन A12123 पासवर्ड आहे. लॉगिंग इज ग्रेट. ओके. आता इथं आपल्याला इथं डेटा आहे. ओके. आता आपण काय केलं की लास्ट लेक्चरला आपण हे बघितलेलं की डेटा आहे, पण भरपूर त्यानं लोड नंतर इथं डेटा आपल्याला बाइंड केला. तर या कंडिशनमध्ये काय असतं की डेटा आपल्याला रिसिव्ह होतो, पण फॉर लूपमध्ये टाकून आपल्याला डेटा कधी कधी बाइंड होत नाही. मग त्या कंडिशनमध्ये आहे ना दोन वे असतात की आता स्टुडंट डॉट टी मध्ये आपल्याला डेटा आहे. इथं असतं की चेंज डिटेक्शन स्ट्रॅटेजी आपण वापरायला ते बाय डिफॉल्ट ते डिफॉल्ट असतं, किंवा चेंज डिटेक्शन रेफरन्स याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवून फोर्सफुली आपण UI अपडेट करायला सांगायचं त्याला. त्याचं एक इनबिल्ट मेथड असते. पहिलं तर आपण चेंज डिटेक्शन स्ट्रॅटेजी बघूया की चेंज CHANGE इथं सर्च का होत नाही. CHANGE. ओके. चेंज डिटेक्शन कोलन चेंज डिटेक्शन स्ट्रॅटर्जी. चेंज डिटेक्शन स्ट्रॅटर्जी बाय डिफॉल्ट काय असतं ते डिफॉल्ट असतं. ओके. मग त्याच्यानंतर आपण ऑन पुश करू शकतो. Ctrl+S कॉम्पोनंटमध्ये चेंज डिटेक्शन बाय डिफॉल्ट ते डिफॉल्ट असतं, आणि ऑन पुश सपोज इथून मी आता आहे का लोड झाल्यानंतर बघा तो डेटा बाइंड झाला नाही तरी पण राईट आहे का, डेटा बाइंड झालाय का नाही झाला, पण जसं UI वरती काहीतरी चेंज झाला ऑटोमॅटिकली माझा डेटा बाइंड झाला. तर असं नको आहे ना मला. मग त्या केसमध्ये आहे ना की यानं पण कधी कधी वर्किंग होत नाही ऑन पुश ना. तर
हा ऑन पुश कधी वापरायचा असतो की आपण पॅरेंट चाइल्ड रिलेशन बघितलं ना, की पॅरेंट काहीतरी डेटा पाठवतो कॉम्पोनंटला आणि इथं आपण ऍट द रेट इनपुट लिहून एका व्हेरिएबलचं नाव लिहितो, त्याला नॉट नल असं सिम्बॉल देतो आणि तो व्हेरिएबल आपण इथं वापरतो. मग त्या केसमध्ये जर आपल्याकडं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट असेल, मल्टिपल डेटा असेल आणि तो आपण एखाद्या UI वरती इथं आपण जसं फॉर लूप वापरून इथं इटरेट केला, तसं जर इटरेट केला तर त्या कंडिशनमध्ये वेळ लागू शकतो. मग त्या केसमध्ये आपण चेंज डिटेक्शन स्ट्रॅटर्जी आपण वापरायची असते. हा तर झाला ऑन पुशवाला. आणि सेकंड मेथड काय असते की जर झालाच नाही तर इथं प्रायव्हेट CDR इज इक्वल टू इंजेक्ट आणि इंजेक्ट मध्ये CHNGE चेंज डिटेक्शन रेफरन्स. ओके. आता चेंज डिटेक्शन रेफरन्स काय करतो की आपल्या UI वरती जो पण आपल्याला जो डेटा असेल त्याच्यावरती फोर्सफुली अपडेट करायचं काम कोण करतं? चेंज डिटेक्शन रेफरन्स. आता याचा CDR बनवला. आता CDR यूज कुठं करायचा असतो? जिथं आपल्याला डेटा येणार आहे. डेटा कुठे येणार आहे? गेट स्टुडंट झाल्यानंतर आपल्याला इथं डेटा येणार आहे, राईट. तर इथंच मला तो फोर्सफुली अपडेट करायचा आहे. तर मी काय करणार? CDR दिस CDR डॉट डिटेक्ट चेंजेस. ओके. त्याच्या मल्टिपल प्रॉपर्टीज की त्याच्या प्रॉपर्टीचं नाव काय की डिटॅचचं एवढं मला काय माहित नाही, पण डिटेक्ट चेंजेस आणि मार्क फॉर चेक असतं काय असतं मी वापरतो त्या की डिटेक्ट चेंजेसनं काय होतं की लगेच चेंजेस झाले पाहिजे. आता हे सारखं सारखं पण वापरणं हेवी UIला तुमच्या प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे जास्त तुमच्याकडे UI असेल तर ते प्रॉब्लेम देतं की तुमचा ॲप्लिकेशन आहे ते स्लो चालायला लागतं. मग त्या कंडिशनमध्ये मार्क फॉर चेक काय करतं की पुढच्या वेळेस चेंजेस करणार. जसं की एखादं मी काहीतरी आता ऑपरेशन करतोय, मी ऍड केला स्टुडंट आणि पुढच्या वेळेस मी अजून काहीतरी ऑपरेशन करणार आहे ना, मग त्या कंडिशनमध्ये मागचा UI लोड होईल. अशा कंडिशनमध्ये तुम्ही मार्क फॉर चेक वापरू शकता. पण मला काय पाहिजे? इमिजिएट पाहिजे, तर डिटेक्ट चेंजेस वापरणार. ओके. आता ॲप्लिकेशनमध्ये आलो. मी लॉग इनच्या जागी लॉग आउट केलं. ॲडमिन ADMIN 1 2 3. आता जसं लॉग इन करेल आला का फोर्सफुली माझा UI अपडेट झाला. इकडं आलो तरी पण फोर्सफुली झाला. का? तर तो काय करतो त्याचं कामच आहे. चेंज डिटेक्शन रेफरन्सचं काम काय आहे की UI मध्ये किंवा डेटा तुमचा ट्रिगर झाला. इथं काय झाली? API एक ट्रिगर झाली आणि API ट्रिगर झाल्यानंतर इथं मी ॲरेमध्ये तो डेटा स्टोअर केला आणि डेटा स्टोअर झाल्यानंतर HTML सांगितलं पाहिजे की लगेच माझ्याकडनं डेटा आलेला आहे, तू लगेच तो बाइंडिंग कर. मग त्यासाठी त्याचा एक आपल्याला ऑब्जेक्ट बनवला चेंज डिटेक्शन रेफरन्सचा आणि दिस डॉट CDR डॉट डिटेक्ट चेंजेस ही मेथड आपण वापरली. डिटेक्ट चेंजेस काय करते? चेक द व्ह्यू अँड इट्स चिल्ड्रन यूज इन कॉम्बिनेशन विथ चेंज डिटेक्शन रेफरन्स हॅश डिटॅच टू इम्प्लिमेंट लोकल चेंज डिटेक्शन चेक्स. म्हणजे लोकल म्हणजे आपल्या इथं जे पण आपला कॉम्पोनंट असेल HTML असेल ना, तो झाला तुमचा लोकल आणि सर्व्हरवरनं म्हणजे जो आपल्याला API येतो ना ते झाला सर्व्हर. लोकली माझा डेटा आलाय तर चेंज झाला पाहिजे, त्यासाठी आपण ही मेथड वापरले. इथपर्यंत जर कळलं असेल तर 2 टाईप करा, कमेंट करू आणि इथं मार्क फॉर चेक हे वापरून बघू यानं काय होतंय. आणि इथं याला पण आपण कमेंट करू कारण की ते मोस्टली मार्क ऑन पोस्टच्याच कन्सेप्टमध्ये ते वापरलं जातं, राईट. ओके. मार्क फॉर चेकला पण ते काय होतंय? ऑटोमॅटिकली अपडेट होतंय. इथं काहीतरी टाकलं, हॅरी पॉटर एज असेल त्याचं 37, कोर्स असेल तो मॅजिकच्या कोर्सला येतो. ॲड स्टुडंट केलं, डेटा तर गेला. ओके. आय थिंक डेटा गेलेला नाही. काहीतरी त्या API ला प्रॉब्लेम येतोय. आपण ते बघू, मला सॉल्व्ह करायला लागणार API साईडून. ओके. नेक्स्ट काय असतं की NZ म्हणून एक ऑप्शन असतो. आता NZ कसा ऑप्शन वापरायचा की जास्त करून मोस्टली डेटा आपण ज्यावेळेस बाइंड करतो ना त्यावेळेस वापरतो. फक्त मी कन्सेप्ट सांगतो काय असतं की इथं प्रायव्हेट त्याचा झोन
व्हेरिएबल घेऊ आणि त्याला इंजेक्ट एन जी झोन. ओके. आता एन जी झोन काय करतं? अँड इंजेक्टेबल सर्व्हिस अँग्युलर झोन द मोस्ट कॉमन यूज सर्व्हिस ऑप्टिमाइज परफॉर्मन्स. आता हे सगळं परफॉर्मन्ससाठी वापरतं की ज्यावेळेस आउटसाइड अँग्युलर. आता रन आउटसाइड अँग्युलर म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला जावास्क्रिप्टच्या ज्या सर्व्हरवरून फाईल येतात ना, त्या कंडिशनमध्ये आपण इथं ह्या झोनच्या फाईली वापरू शकतो की झोन कुठं वापरूया आपण इथं धिस डॉट झोन डॉट रन असतं आणि ते ॲज इट इज एक ॲरो फंक्शन असतं. आणि या ॲरो फंक्शनमध्ये आपल्याला जे पण काही चेंज करायचे असतील, जसं की दिस डॉट नेमला कोलन ओमकार असं काहीतरी वापरायचं असतं. आणि हे जे फंक्शन आहे ना ॲज इट इज कंट्रोल वाय कंट्रोल एक्स ॲड स्टुडंट्समध्ये पण वापरू शकतो. ओके. असं तुम्हाला वापरायला लागतं. इथं डेटा आपण इथून कुठल्या तरी कॉम्पोनंटला डेटा पाठवत नाही. जर आपण इथून जर कुठल्या तरी कॉम्पोनंटला पाठवत असेल ना, मग त्या केसमध्ये तुम्ही धिस एन जी झोन नावाचं जे कन्सेप्ट आहे एन जी झोन नावाची ती इंजेक्ट करून त्याला एक ॲरो फंक्शनमध्ये वापरायचं आणि ज्या आपण व्हेरिएबलला डेटा बाइंड करायचा आहे तो इथे त्याला लिहायचा. ओके. एक्झिक्यूट्स द फंक्शन सिंक्रोनसली विथ इन द अँग्युलर झोन अँड रिटर्न्स व्हॅल्यू रिटर्न बाय द फंक्शन. आता सर्व्हरवरून ज्या डेटा येतो ना त्या कंडिशनमध्ये आपण हे वापरू शकतो. आपण कमेंट करू. ओके. इथपर्यंत जर कळलं असेल तर 3 टाईप करा. आता त्याच्या पुढच्या कन्सेप्टकडे जायचं. तर आता लेझी लोडिंग काय असतं थोडक्यात एक कन्सेप्ट सांगतो की ऑन सबमिटला आपण काय केलंय का नाही केलं. ओके. की ज्यावेळेस आपलं अँग्युलर लोड होतं. ओके. आता मी तुम्हाला सांगतो की अँग्युलरच्या ज्यावेळेस आपलं अँग्युलर ओ स्नॅप समथिंग वेन ड्राईव्ह डिस्प्लेइंग वेब पेज एरर आउट ऑफ मेमरी. अरे बापरे. इथं हे स्टॉप करतो. तरी मला वाटलेलंच लास्ट लेक्चरलाच मी सांगितलेलं की एन जी सर्व अजून काय चालू आहे का? ओके. तर आता एका कंडिशनमध्ये नेटवर्क टॅब आपला ओपन करायचा. आता हे मला माहित नाही किती वेळ चालेल. नेटवर्क टॅबमध्ये इथं JS सिलेक्ट करायचा. आता JS सिलेक्ट केल्यानंतर काय होतं की आपल्या ज्या जावास्क्रिप्टच्या फायली असतात, जसं की इथं मेन लेआउट पॅरेंट जर मी ओपन केलं तर इथं बघा मला सगळ्या फायली इम्पोर्ट झाल्या. सगळ्या फायली म्हणजे काय झालं की माझे सगळे कॉम्पोनंट लोड झाले. राईट. जसं लॉग इनचं मॉड्यूल माझं इम्पोर्ट झालं. त्यानंतर काय स्टुडंट कॉम्पोनंट लोड झाला. नॅवबार लोड झाला. सगळे कॉम्पोनंट लोड झाले. रिॲक्टिव्ह फॉर्म्स डेमो वगैरे ते सगळे कॉम्पोनंट लोड झाले. आता यानं काय होतं की जसं सिंगल पेज ॲप्लिकेशन आपल्याला माहित आहे सगळं सिंगल पेज चालतं वगैरे. पण ज्या वेळेस आपल्याला मला जर हे बाकीचे मॉड्यूल लागलेच नाही जर मी यांचा यूजच नाही केला तर मला या कॉम्पोनंटची गरजच नाही ना. मग त्या केसमध्ये माझं ॲप्लिकेशन का मी हेवी करू. ओके. तर ज्यावेळेस मी सांगितलेलं आय थिंक आहे ना चॅट जीपीटी वरचं उत्तर आहे.
ओके, कमिंग बॅक टू द पॉईंट, की ज्यावेळेस आता याचा यूज कसा करायचा, की ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन आपलं कोणतं पण असेल की ॲप राउट्स डॉट टी एस मध्ये यूज करायचं आपल्याला, राईट. इथं हे झालं स्टुडंट लेवलला, ठीक आहे, की मी इथं 3 कन्सेप्ट सांगितलेले, की इथं तुम्ही चिल्ड्रनमध्ये पाथ देऊन कॉम्पोनंट वगैरे तुम्ही लोड करू शकता, त्याला ऑथेंटिकेशन सगळं हे तुम्ही पॅरामीटर वापरू शकता. पण ज्यावेळेस आपल्याला कॉम्पोनंट लोड करायचं असेल त्याला लेझी लोडिंग कसं अप्लाय करायचं, जसं इथं पहिला पहिला पॅरामीटर काय असतो, पाथ असतो, राईट. कोलन त्याला एक ॲरो फंक्शन द्यायचं आणि या ॲरो फंक्शनमध्ये इम्पोर्ट करायचं. पहिल्यांदा काय इम्पोर्ट करायचं, त्याचा ॲड्रेस, त्या फाईलचा जो पण आपल्याला ॲड्रेस असेल तो आपल्याला इम्पोर्ट केला पाहिजे, राईट. आणि देन डॉट देन जी कन्सेप्ट असते, देन नंतर आपल्याला काय लोड करायचं आहे. आता देन काय करतं, आपल्याला एक ॲरो फंक्शन आणि काहीतरी आपल्याला कॉम्पोनंट देतं, तर आपण काय त्याला नाव देऊ, कॉम्पोनंटच देऊ, इज इक्वल टू ॲरो फंक्शन सी डॉट, जो पण आपल्याला इथं कॉम्पोनंटचं नाव द्यायचं आहे, त्या कॉम्पोनंटचं नाव, की जसं स्टुडंट कॉम्पोनंट आहे, ओके. आणि इथं त्याला स्टुडंट कॉम्पोनंटचा पाथ द्यायचा आहे. तर स्टुडंट कॉम्पोनंट बघा इथं आपल्याला पाथ आहे ना हा, तर ॲज इट इज सिंगल कोटमध्येच देऊ, कॉपी केला, पेस्ट केला आणि पाथ, सॉरी, पाथ सिंगल कोटमध्ये इथं कॉमा सेपरेटेड असेल, सेकंड पॅरामीटर लोड कॉम्पोनंट, ओके, STUDENT, याला आपण कमेंट करू, इथं कॉमा सेपरेटेड. ओके, त्याचा सिंटॅक्स असा आहे की पहिला तर त्याला पाथ द्यायला लागेल, पाथ काय आहे, स्टुडंट आहे. त्यानंतर सेकंड पॅरामीटर लोड कॉम्पोनंट द्यायचा आहे. त्याच्यानंतर लोड कॉम्पोनंट कोणता द्यायचा, त्याला पहिल्यांदा तर तो पॅरामीटर लागेल, इम्पोर्ट इथून कर, ओके. ह्या सिंटॅक्स काय आहे की इम्पोर्ट इथून कर आणि देन जो पण इम्पोर्ट केलाय त्याला ॲज अ पॅरामीटर घे, ओके. इथं लक्ष द्या, पहिल्या केसमध्ये काय होतं की आपण सेम एच टी त्याला पाथ द्यायला लागतो, पाथ द्यायला लागतो. इथं सांगायला लागतं की कॉम्पोनंट कोणता आहे, ओके. मग इथं जर ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट देतो ना, तो ऑटोमॅटिकली इथं इम्पोर्ट जातो. म्हणजे काय झालं, ग्लोबली झालं ना, की ज्यावेळेस तुमचं ऍप्लिकेशन लोड होणार आहे तर त्या केसमध्ये तुमचं ऍप्लिकेशन ग्लोबली ज्यावेळेस कोणतं पण टॅब ओपन केला तरी पूर्णच्या पूर्ण ऍप्लिकेशन लोड होईल. पण सेकंड केस आपल्याला लेझी लोडिंग जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याचा पाथ द्यायचा, राईट. नेक्स्ट काय की लोड कॉम्पोनंट, आता लोड कॉम्पोनंटची मेथड काय आहे की तो ॲज अ ॲरो फंक्शन वर्क करतो. त्यातला इम्पोर्ट सेक्शन द्यायला लागतो, हा जो इम्पोर्ट आहे तो इथं द्यायचा. इम्पोर्ट काय आपण केला, त्याचा स्टुडंट नावाचा पाथ दिला. देन आता देन कसं वापरतो आपण, की असिंक्रोनस आपण ज्यावेळेस असिंक अवेट वगैरे ज्यावेळेस आपण शिकलेलो त्या केसमध्ये तर देन असते बघा, देन ट्राय कॅच आणि देन एरर वगैरे असतात ना, त्यातला हा देन आहे. मग देन काय करतो, सक्सेस झाल्यानंतर आपल्याला एक पॅरामीटर देतो, तो पॅरामीटर ॲज आपण क्लास म्हणून आपण इथं डिक्लेअर करायचा, असा त्याचा सिंटॅक्स आहे, ओके. क्लिअर ऑफ ऑल ड्रॉइंग. आता हे जो कॉम्पोनंट आहे तो मला सगळ्याला द्यायचा आहे, की इथं एक येईल, इथं एक येईल, याच्यानंतर याच्यानंतर प्रत्येक लाईनीच्या खाली काय टाकतोय की मला कॉपी पेस्टला जरा बरं पडेल, ओके. आता मला स्टुडंट जिथं जिथं आहे, आता इथं रिॲक्टिव्ह डेमो येईल, ओके. इथं फॉर्म्स ग्रुप डेमो आहे, इथं येईल, इथं युनिव्हर्सिटी, इथं येईल पॅरेंट, इथं स्टुडंट लिस्ट आहे ना, इथं स्टुडंट लिस्ट येईल,
आणि बाय डिफॉल्ट त्याचा पाथ वगैरे. आता जे आपल्याला इथं फीचर्स मॉड्यूल्स आहेत त्याच्या अगोदर रिएक्टिव्ह फॉर्म डेमो. ओके, एरर आणायचे सगळीकडं. एरर का तर त्याचा पाथ तो नाही त्यासाठी. टॉगल थीम, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर पॅरेंट, स्टुडंट लिस्ट आणि स्टुडंट समरी. इथं आहे पाईप्सचे एक्झाम्पल. आता हे सगळे मी का करतोय की जर सगळे जर केले नाहीत तर ते तुम्हाला एक्झाम्पल समजणार नाही. रिएक्टिव्ह फॉर्म्स डेमो, कंट्रोल सी, रिएक्टिव्ह फॉर्म्स डेमो. ओके, फॉर्म ग्रुप डेमो, फॉर्म ग्रुप डेमो. टॉगल थीम, ओके, युनिव्हर्सिटी, हा वाला युनिव्हर्सिटी. त्यानंतर पॅरेंट. आणि पाथ कसा द्यायचा असतो ते पण सांगतो की सपोज पॅरेंटला बरोबर आहे स्टुडंट लिस्ट. ओके, आता स्टुडंट लिस्टमध्ये कसं द्यायचा की सपोज डॉट स्लॅश फीचर्स, राईट, त्याच्यानंतर स्लॅश स्लॅश स्टुडंट लिस्ट आणि स्लॅश स्टुडंट लिस्ट गेला कायचा. आता स्टुडंट समरी की फीचर्समध्ये स्टुडंट समरी कुठे आहे मला एकदा चेक करू द्या. स्टुडंट समरी, स्टुडंटच्या स्टुडंट समरी, तर इथं स्लॅश स्टुडंट्समध्ये स्टुडंट समरी स्लॅश स्टुडंट समरी डॉट टी एस वाली फाईल. त्याच्यानंतर पाईप्स एक्झाम्पल डॉट स्लॅश रिलेशनशिप्स. पाईप्स 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 कशात आहे आपलं फॉर्म्समध्ये पाईप्स एक्झाम्पल, सॉरी, स्लॅश फॉर्म्स स्लॅश पाईप एक्झाम्पल स्लॅश पाईप एक्झाम्पल आणि स्टेट मॅनेजमेंट फीचर्स स्लॅश स्टेट मॅनेजमेंट. फॉर्म्समध्ये स्टेट मॅनेजमेंट, फॉर्म्स स्टेट मॅनेजमेंट स्लॅश स्टेट मॅनेजमेंट स्लॅश. ओके, सगळे एरर गेलेले आहेत. आता हे जे आपल्याला अननेसेसरी हे लागणार नाही, काढून टाकलं, हे पण काढून टाकलं, राईट. आपला जो लॉग इनचा आहे तो फक्त मी त्याला आता लेझी लोडिंग देत नाही, राईट. आता इथं आल्यानंतर लॉग इन, हे मी सगळं क्लिअर करतो. ॲडमिन 1 2 3 लॉग इन केलं. आता लॉग इन फेल्ड येईल जर का मी बॅकएंड चालू केलं. ओके, आता जे आता इथं बघा किती कॉम्पोनंट झाले. मगाच्या केसमध्ये सगळे कॉम्पोनंट लोड झालेले, राईट. आता इथं जसा मी कॉम्पोनंट लोड करेल, इथं सपोज मी फॉर्म ग्रुप नावाचा कॉम्पोनंट लोड केला तर आला का इथं की तो लेझी लोडिंगमध्ये डायरेक्ट त्याचा फॉर्म कॉम्पोनंट लोड झाला. त्यानंतर मी पॅरेंट केलं. ओके, पॅरेंटला मी दिलं नाही का, दिलंय तर आहे लोड कॉम्पोनंट, बरोबर आहे, किंवा स्टुडंट लिस्ट नावाचा केला. ओके,
तर आला का इथं स्टुडंट लिस्ट नावाचा. त्यानंतर पाईप एक्झाम्पल दिलं, तर पाईप एक्झाम्पलचा कॉम्पोनंट झाला. ह्याला म्हणते ते लेझी लोडिंग. लेझी लोडिंग म्हणजे ज्या कॉम्पोनंटला क्लिक करेल ना तो कॉम्पोनंट त्याच्या वेळेने तो इम्पोर्ट होणार, असं त्या लेझी लोडिंगचं फॅक्ट आहे. आणि हे कशासाठी वापरतात की ॲप्लिकेशन फास्टर होण्यासाठी वापरतात, ॲप्लिकेशनला लोड येऊ नये म्हणून. इथपर्यंत कोड स्प्लिटिंग म्हणजे काय की जे पण आपल्याला स्ट्रक्चर असेल, जे पण आपल्याला काय ॲप्लिकेशन जसं बनवायचं असेल ते आपण पहिल्यांदा कॉम्पोनंटमध्ये लिहितो, त्याच्यानंतर आपण सर्व्हिसेसमध्ये लिहितो, आणि त्याच्यानंतर पण आहे ना जर थर्ड पार्ट येतो जो मी लास्टला सांगितला की जसं सर्व्हिसेसमध्ये पण जे आपले गार्ड्स असतील, इंटरसेप्टर असतील, किंवा ज्या कोर मॉड्यूल्स असतील, कोर मॉड्यूल्समध्ये पण त्याचं ऑथेंटिकेशन रिलेटेड असेल काय, तर त्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना ते वेल स्ट्रक्चर्ड ठेवायचं. जसं की एन्व्हायरमेंट फाईल असतात. ओके, एन्व्हायरमेंट फाईलीमध्ये आपण काय ठेवतो की ज्या 3 एन्व्हायरमेंट असू शकतात, तुमच्या केसमध्ये 4 असू शकतात, 5 असू शकतात, मल्टिपल एन्व्हायरमेंट फाईल असू शकतात. एक असतं की लोकली, जे डेव्हलपमेंट मोडमध्ये असतं, जे ॲप्लिकेशन आपल्याला लोकली एपीआय वापरतो. नेक्स्ट असते की तुमचं यूएटी सर्व्हर असतील कंपनीत गेल्यानंतर, त्याच्यानंतर असेल तुमचा प्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटचा पण एक सर्व्हर असेल. अशा तुम्ही 3-4 फाईली बनवू शकता एन्व्हायरमेंटच्या, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या लिंक्स असतात त्या लिंक्स तुम्ही वगैरे वापरू शकता. राईट, त्याला म्हणतात कोड कोड स्प्लिटिंग. पहिलं तर कॉम्प्युटरमध्ये काय जे पण लॉजिक असेल, लॉजिकचा पार्ट कॉम्प्युटरमध्ये ठेवायचा नाही, फक्त बाइंडिंगचा पार्ट कॉम्प्युटरमध्ये ठेवायचा, लॉजिकचा पार्ट सर्व्हिसेसमध्ये ठेवायचा. ओके, स्ट्रक्चर तर मी तुम्हाला सांगितलं की बेस्ट फोल्डर स्ट्रक्चर काय की स्ट्रक्चर थोडक्यात इथं मी केलेलं स्ट्रक्चर तुमचं असं असलं पाहिजे की तुमचं सर्व्हिसेस असेल आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन असेल बाय डिफॉल्ट असतं. राईट, या तुमच्या राउट्स असतील आणि कॉन्फिगरेशन असेल. आता कोअरमध्ये असेल, कोअर एक फोल्डर ठेवायचा, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस असतील, जे गार्ड्स असतील, आपण कॅन ॲक्टिव्हेट गार्ड आपण बघितलेलं, इज ॲक्टिव्ह गार्ड असतील ना ते गार्ड त्याच्यात ठेवायचे. इंटरसेप्टर जे प्रत्येक रिक्वेस्टला काहीतरी जोडायचं काम करतं ते ठेवायचं. त्याला मॉडेल्स, मॉडेल्स म्हणजे काय असतं, जे आपण इंटरफेस असतात. ओके, इंटरफेस म्हणजे काय, जे पण आपल्याला स्ट्रिक्टली टाइप्ड करायचा असेल, जो आपल्याला डेटा येणार सर्व्हरना तो स्ट्रिक्टली टाइप्ड करायचा असेल, त्यासाठी आपण इंटरफेस वापरतो मल्टिपल जागी. मग तो इंटरफेस आपण त्या मॉडेल्समध्ये ठेवू शकतो. नंतर शेअर्डमध्ये असेल की कॉम्पोनंट्स, रियुजेबल कॉम्पोनंट, जसं की एखादी बटन असेल, बटन पण एक कॉम्पोनंट असू शकतो, किंवा तुमचा साईड बार असेल. ओके, किंवा टेबल्स असतील. ते सगळं जे लॉजिक आहे ना ते तुम्ही इथं ठेवू शकता आणि ते तुम्ही रियूज करू शकता. त्यानंतर तुमच्या पाईप्स असतील, डेटच्या पाईप्स, कस्टम पाईप्स, डायरेक्टिव्स असतील, हे तुम्ही शेअर्ड मॉडेल्स असणार आहेत सगळ्या कॉम्पोनंटला. आता फीचर्स मॉडेल म्हणजे काय की ऑथेंटिकेशन म्हणजे इथं लॉग इनचं मॉडेल असणार आहे. त्यानंतर इथं तुमचं काहीतरी जे पण बाकीचे असतील की ॲडमिन स्टुडंट असेल, ॲडमिन असेल, डॅशबोर्ड. आता इथं लेआउट म्हणजे काय की लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की एक असेल तुमचं ॲडमिन मॉडेल, ॲडमिन पॅनेल असेल काहीतरी, कोणता पॅनेल दावायचा. ओके, त्याला कोणते कॉम्पोनंट दावायचे ना ते या लेआउटनुसार ठरतात. त्यानंतर साईडबार असेल, कोणता साईडबार दावायचा, मेन लेआउट काय असेल, सुपरवायझर लेआउट काय असेल, ते सगळं त्याच्या लेआउटमध्ये टाकायचं. आणि स्टोअर म्हणजे काय की NGRX कन्सेप्ट असेल ना, ज्या मी सांगितलं, किंवा RxJS कन्सेप्ट, त्या तुम्ही स्टोअर एक फोल्डर बनवून त्यात तुम्ही वापरू शकता. ओके, असं तुमचं फोल्डर स्ट्रक्चर असलं पाहिजे. नेमिंग कन्व्हेन्शन काय की मी जे जावास्क्रिप्टमधील नेमिंग कन्व्हेन्शन सांगितलं की कॅमल केस, की तुमचं क्लास असेल एखादा, तर क्लास तुमचा कसा पाहिजे की पहिलं लेटर अप्पर केसमध्ये पाहिजे. जसं अँग्युलरचं पण नेमिंग कन्व्हेन्शन बघा, जर त्यांचे जे क्लास आहेत ते तुमचे काय आहेत बघा, पहिलं लेटर अप्पर केसमध्ये, त्यानंतर